नमस्कार विद्यार्थ्यांनो, शेवटच्या वर्गात आपण नियतकालिक सारणीबद्दल शिकलो. आज आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड बद्दल वाचू. हे सुरू करण्याआधी एक रिकॅप घेऊ. वाढत्या अणु द्रव्यमानावर आधारित घटकांच्या मांडणीत विसंगती जेव्हा अणुसंख्येच्या वाढीच्या क्रमाने घटकांची मांडणी केली जाते तेव्हा दूर केली जाऊ शकते. मोसोलिनी शोधलेल्या घटकांची मूलभूत मालमत्ता. आधुनिक नियतकालिक सारणीतील घटक 18 उभ्या स्तंभांमध्ये आणि 7 क्षैतिज पंक्तीमध्ये रचलेले आहेत, ज्यांना समूह म्हणतात. अशा प्रकारे व्यवस्था केलेले घटक अणुआकार आणि आयनीकरण ऊर्जेसह गुणधर्मांची नियतकालिकता. परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. धातू, नॉन मेटल, मेटलॉइड, मिश्र धातू. महत्त्वाचे शब्द: निंदनीय, डक्टाइल, हॅलोजन, दुर्बीण वायू, अल्कली धातू, क्षारीय पृथ्वी धातू. सत्र सुरू करण्यापूर्वी संकल्पना नकाशा पाहूयात. धातू सामान्यतः कडक, चमकदार, निंदनीय शीट म्हणून बनवता येतात. फ्युसिबल आणि डक्टाइल वायरमध्ये काढता येतात. चांगल्या विद्युत आणि थर्मल चालकता असतात. पारा वगळता बहुतेक धातू खोलीच्या तापमानावर घन असतात. नियतकालिक सारणीमध्ये धातू अधिक मोठे क्षेत्र व्यापतात आणि त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. अल्कली धातू, उदाहरणार्थ लिथियम ते फ्रान्सियम, वरपासून खालपर्यंत. क्षारीय पृथ्वी धातू, उदाहरणार्थ बेरिलियम ते रेडियम, वरपासून खालपर्यंत. संक्रमण धातू, गट 3 ते 12. पी ब्लॉक धातू, उदाहरणार्थ Al, Ga, In, Ti, Sn, Pb आणि Bi. नॉन मेटल हा एक घटक आहे ज्यामध्ये कडकपणा, चमकदार, निंदनीय, योग्य आणि लवचिक सारखी वर्णन असतात. दुसऱ्या शब्दात नॉन मेटल हा एक घटक आहे ज्यामध्ये धातूचे गुणधर्म नसतात.
सर्व नॉन मेटल केवळ पी ब्लॉकमध्ये व्यवस्थित केले जातात. उदाहरणार्थ सी, एन, ओ, पी, एस, एसई, हॅलोजन इन ब्रॅकेट FCl, Br आणि L. आणि अक्रिय वायू He2RN. ज्या घटकांमध्ये धातू आणि धातू नसलेले दोन्ही गुणधर्म असतात त्यांना मेटॅलॉइड म्हणतात. उदाहरणार्थ बोरॉन, आर्सेनिक. इसवी सन पूर्व 3500 मध्ये लोकांनी कांस्य नावाचा मिश्रधातू वापरला. मिश्रधातू तयार करण्याची संकल्पना खूप जुनी आहे. आज वापरल्या जाणाऱ्या बहुतांश धातूंच्या पदार्थांमध्ये मिश्रधातूंचा समावेश असतो. मिश्रधातू हे दोन किंवा अधिक धातूंचे मिश्रण असते आणि ते वितळलेल्या धातूंचे व्यवस्थित मिश्रण करून तयार केले जातात. कधीकधी धातूंमध्ये अधातू मिसळूनही मिश्रधातू तयार केले जाते. सामान्यतः आढळते की मिश्रधातू तयार केल्याने मूळ शुद्ध धातूंहून अधिक उपयुक्त गुणधर्म असलेला धातू तयार होतो. उदाहरणार्थ पितळ हा मिश्रधातू तांबे आणि झिंक पासून तयार केला जातो. मिश्रधातू गंजत नाही किंवा फारच कमी प्रमाणात गंजतात. ते शुद्ध धातूंपेक्षा कठोर आणि मजबूत आहेत. उदाहरणार्थ सोने तांब्यांमध्ये मिसळले जाते आणि ते शुद्ध सोन्यापेक्षा कठीण असते. त्यांच्याकडे शुद्ध धातूंपेक्षा कमी चालकता असते. उदाहरणार्थ तांबे हे उष्णता आणि विजेचे चांगले वाहक आहेत, तर पितळ आणि कांस्य चांगले वाहक नाहीत. काही मिश्रधातूंमध्ये शुद्ध धातूंपेक्षा कमी वितळण्याचे बिंदू असतात. उदाहरण सोल्डर हे शिशे आणि कथील यांचे मिश्रण असते, ज्याचा प्रत्येक धातूपेक्षा कमी वितळण्याचा बिंदू असतो. जेव्हा धातूला पारासह मिश्रित केले जाते तेव्हा त्याला अमलगम म्हणतात. आपण काय शिकलात? पितळ आणि कांस्य हे चांगले विद्युतवाहक नाहीत. मिश्रधातू गंजत नाहीत किंवा फारच कमी प्रमाणात गंजतात. बहुतांश धातू सामान्य तापमानाला घन अवस्थेत असतात. ज्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म असतात त्यांना उपधातू म्हणतात. संक्रमण धातू हे 3 ते 12 गटांमध्ये उपस्थित असतात. मिश्रधातू 2 किंवा अधिक धातूंचे मिश्रण असते.